पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्त त्यांचे जन्मगाव चौंडीमध्ये आज मंत्रिमंडळ बैठक होणार आहे आणि या बैठकीसाठी येणाऱ्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विविध खात्यांचे मंत्री तसंच आमदारांसाठी खास बेत आखण्यात आलाय। व्हीव्हीआयपी पाहुण्यांना शिपी आमटी, डाळबट्टी, पुरणपोळी आणि हुलग्याचे शेंगोळे, स्पेशल शिंगोरी आमटी, मासवडी, आमरस, पोळी असा मेनू तयार करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केलंय। त्याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, पाहूया। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्तानं अहिल्यानगरच्या चौंडी या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक आज होते आहे आणि इथले जे मंत्री आहेत, जे येणार आहेत, त्यांच्यासाठी खास नगरी बेत जो आहे तर तो जिल्हा प्रशासनाच्या वतीनं इथं तयार करण्यात येतो आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी अहिल्यानगरचं एक वैशिष्ट्य असलेलं, खरं तर कर्जत जामखेडचं वैशिष्ट्य असलेलं शिपी आमटी जी आहे तर ती बनवली जाते आहे। हे काम बचत गटांकडनं केलं जात आहे। काही कर्मचारी त्यांच्याशी बोलणार आहोत। हे काम तुम्ही करतात, काय काय नेमकं बेत जो आहे मंत्र्यांसाठी असणारे काय काय इथं बनवलं जातं? आज इथं कर्जत मधली प्रसिद्ध अशी शिपी आमटी आहे, फेमस आमच्या कर्जतची। अजून मासवडी आहे, अजून कोथिंबीर वडी आहे, अजून पुरणपोळी, पिठलं भाकरी आणि तव्यात रगडलेला ठेचा आहे, खडे मीठ टाकून, लसूण टाकून गावरान पद्धतीचं मेनू आम्ही सगळे देत आहोत। आणि आमच्या बचत गटांना संधी दिली त्याबद्दल शिंदे साहेबांचे खरंच आभार। आम्ही 10 बचत गटात 10 महिला आहेत आणि 10 महिला आम्ही हे काम करतो। आणि 2010ला विखेताईंनी इथं कार्यक्रम घेतला होता नगरला, साई ज्योती म्हणून। त्या दिवसापासून आम्ही शिपी आमटी एवढी प्रसिद्ध केली की माझी तर ओळख शिपी आमटी म्हणूनच कोणी पण बोलतं, म्हणजे आम्ही ती तेवढी प्रसिद्धी त्याला मिळवली। गावरान मेनू जो आहे तर तो या ठिकाणी मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना चाखता येणार आहे। कॅमेरा पर्सन किरण कटारेसह सुनील भोंगळे, एबीपी माझा, चौंडी, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।